संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या एका श्लोकामधून असं सांगतायत की भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. दोन्ही संघांना नरेश सर आपण 2-2 रनची पेनल्टी दिली, कारण दोन्ही संघांकडे पॅन्ट ब्लॅक पॅन्ट कंपल्सरी केलेले, आपण त्या पॅन्ट नाही आहेत म्हणून दोन्ही टीमला 2-2 रनची पेनल्टी केलेली आहे. दोन्ही संघांना 2-2 धावांची पेनल्टी सुरुवातीच्या सामन्याच्या सुरुवातीलाच इथे मिळते आणि मॅच सुरू होणार आहे. मला वाटते ना नफा ना तोटा, दोन्ही संघांना फायदा ना तोटा, पण पेनल्टी आहे आणि ती पेनल्टी तर निश्चित बसणारच आहे. कारण तुम्ही दोन्ही संघांनी इथं नियमांच्या बरोहुकूम खेळणं महत्वाचं होतं. दरम्यान उजव्याच्या बाहेर स्क्वेअर कट, वाह काय सुंदर फटका आहे, चेंडू सीमारेषे बाहेर 4. डीजे पाहुनी मोका हा मारलाय चौका. यशवंत मेडिकल मान्य श्री रिया शेख यांचा सनसनीत चौकार. निर्धाव इथं स्क्वेअर कटचा बादशाह. इथं आपण पाहिला स्क्वेअर कट खेळताना स्क्वेअर कटचा बादशाह कोण होता तुम्हाला माहिती आहे? स्वर्गीय सीताराम दादा चौधरी यांनी तुम्हाला सांगितलेले, तुम्हाला खूप शहाणं करून सोडले त्यांनी. येईल सांगता तुम्हाला कोणी? गुंडाप्पा विश्वनाथ यांना ओळखलं जातं स्क्वेअर कटचा बादशाह. आणि याच बरोबर एक चांगला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. खणखणीत मारला चौका. कोहिनूर फटाक्याचे मालक माननीय श्री सोमनाथ ढमडेरे व श्री रोहित कहाणे यांचा खणखणीत चौकार. या शिवसेना चषकासाठी मात्र बऱ्याच दानशूर दात्यांनी मात्र जे काही देणगीच्या स्वरूपात मदत केलेली आहे, असंच एक व्यक्तिमत्व आहे, दानशूर व्यक्तिमत्व. आदरणीय आमचे नवनाथ शेठ शेळके यांच्या वतीने आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी 501 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने आणि शिवसेना चषकाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. निर्धाव षटकांचा राजा गुंडाप्पा विश्वनाथला ओळखलं जातं आणि जो स्क्वेअर कट पहिल्या चेंडूवरती आला, निश्चित अशी आठवणी ताजा करणारा तो फटका होता. याबरोबरच धावफलकावरती सुरुवात होते. 8 धावा षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये रिजवान शेख घेऊन आलाय, तर प्रमोद परदेशी संतोष पठारे ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. छत्रपती जुन्नर विरुद्ध जाबाज कुरण या 2 संघामध्ये हा घनघोर संघर्ष इथे इरेला पेटलेला आहे. आपण बघतोय धावफलकावरती आहेत धावा 9 आणि षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असणार आहे. मी चर्चा यासाठी करत होतो, गुंडाप्पा विश्वनाथ असा एक फलंदाज होता की ज्यानं पदार्पणातच शतक ठोकलं. तो ज्यावेळेस त्याच्या कारकिर्दीतला पहिला सामना खेळत होता, त्या पहिल्याच सामन्यामध्ये त्यानं शतक ठोकलेलं आहे. आणि काल सुद्धा श्रेयस अय्यरनं भारताकडून पहिल्या सामन्यामध्ये शतक ठोकलेलं देखील आपण पाहिलेलं आहे. असे अनेक खेळाडू आहेत आणि पहिल्या शतकांचे सुद्धा असे अनेक प्रसंग आहेत, अनेक किस्से आहेत, अनेक कहाण्या आहेत. पण आता तेवढासा वेळ मिळणार नाही, पण जे जसं मिळेल तसं शेअर करतो मी तुमच्या बरोबर. दरम्यानच्या काळामध्ये धावफलकावरती 9 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. गुंडाप्पा विश्वनाथची कहाणी मी अशासाठी तुमच्या समोर शेअर करणार आहे की पहिल्या सामन्यामध्ये तो खेळत होता. पहिल्या सामन्यामध्ये तो पहिले 4 चेंडू खेळला, एकही धाव त्याला काढता आली नाही. 5व्या चेंडूमध्ये तो शून्यावरती बाद झाला आणि ज्यावेळेस तो मैदानाच्या बाहेर येत होता, अक्षरशः लोकांनी चहा पिण्यासाठी इथे डेड बॉलचा इशारा लक्षात आला माझ्या. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी अगदी आपण पाहतोय ज्यांचं आगमन झालेलं आहे, आमचे गणेशजी काळे, गणेशजी शेळके उपस्थित झाले. दोन्ही गणेश रावांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं अशी आपल्याला विनंती आहे आणि दोन्ही मान्यवरांचा सन्मान आदरणीय जनार्दन शेठ आहेर पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. थँक्यू. तर जरा जाऊ मैदानामध्ये. ओहो हो, पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू इथे ठरतोय. धावफलकावरती असतील धावा 9. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये इथे संपल्याचा निर्वाळा आहे. निश्चित त्या किस्साकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. सर थोडं तुम्हाला थांबवते. आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी अजून काही दानशूर दात्यांनी देणगीच्या स्वरूपात मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये माऊली पेढा घारगाव जो प्रसिद्ध पेढा आहे, माऊली पेढा प्रोप्रायटर आदरणीय आमचे तुळशीराम शेठ गाडेकर, माफ करा, प्रोप्रायटर तुकाराम शेठ गाडेकर यांच्या वतीने आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. मी आदरणीय तुकाराम शेठ गाडेकर पाटलांना धन्यवाद देईल, ज्यांचं योगदान आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आणि आमचे संतोष लोढा SL या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची कामगिरी त्यांच्याकडे कुठली आहे, खजिनदार आहेत, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं, हार्दिक स्वागत करेन.
गोलंदाजी मार्कवरती किरण खोबरे, बाभळेश्वर तालुका राहता, जिल्हा अहमदनगरचा हा एक गुणवान हिरा मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय. जाबाज कुरण संघ हा सामना 5 षटकांचा आहे आणि छत्रपती वॉरियर्स जुन्नर फलंदाजी करत असताना आपण मैदानामध्ये बघतोय. तर धावफलकावरती 9 धावा, षटक दुसरं सुरू आहे किरण खोबरेचं. यावेळी आकाशामध्ये चेंडू अलगद दिला झेल आणि पहिला फलंदाज बाद. पहा घेतली विकेट, नसा नसात भिल्लाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर माऊली पेडा यांची बळीची टाळी. पहिला फलंदाज इथे बाद होतोय. धावफलकावरती 9 धावा, षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे माननीय नामदार देशाचे असणारे माजी कृषी मंत्री, BCIचे माजी अध्यक्ष आणि ज्यांचं खूप मोठं प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला नेहमीच लाभली जाते, नामदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारेतून, त्यांच्या प्रेरणेतून निश्चितप्रमाणे स्वतःला घडवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलेलं आहे ते आदरणीय आमचे सतीशजी धात्रक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कुरकुंडीवरून अय्याजभाई पठाण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अय्याजभाई पठाण आपकारा या ठिकाणी उपस्थित आहेत. रियाजभाई पठाण, अय्याजभाई पठाण, नवनाथजी गाडेकर, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिलीपजी बहिरट फॉरेस्ट अधिकारी, फॉरेस्ट ऑफिसर, आपलंही मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांचं स्वागत आहे नरेश सर इथे एका सुंदर अशा षटकाराने. थँक्यू. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषे पार षटकार, दत्तकृपा लाईट व दत्ताशेठ ढमढेरे यांचा खणखणीत षटकार. 6 धावा इथे मिळत आहेत. किरण खोबरेला चढवला षटकार. प्रमोद बोराडे आला, पहिल्या चेंडूवरतीच त्याने किरण खोबरेला दाखवला आसमान. धावफलकावरती 15 धावा. डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे, वाईडची घोषणा होईल आणि या अतिरिक्त धावे बरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 16 धावा, 16 रन ऑन दी बोर्ड. अगदी पहिल्या चेंडूवरती प्रमोद परदेशीनं, दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 चौकार खेळले. तिथून पुढे सुरुवात झाली ती छत्रपती जुन्नर संघाची आणि चांगली सुरुवात गेल्यानंतर पुन्हा रिजवानने खूप चांगले चेंडू शेवटचे काही टाकले. किरण खोबरेने देखील चांगले चेंडू टाकले सुरुवातीला. यावेळेस हो पायावरती आदळतोय चेंडू, तिथे खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. तो 17 धावा. 17 ऑन बोर्ड. लेग बाईचा इशारा येतोय पंचांकडून आणि 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. आयुष्यामध्ये कधी कधी कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आणि कठीण प्रसंगातून पुन्हा कसं सावरायचं हे तुम्हाला क्रिकेट शिकवतं. क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या घडणाऱ्या घडामोडींशी साधर्म्य तुम्हाला बघायला मिळेल. हो इथे पाहायचंय चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर असावा कदाचित, पायावरती आदळला. पुन्हा एकदा धाव मिळणार नाही. किरण खोबरेचा हा गती परिवर्तन केलेला चेंडू होता. स्लोवर वन टाकला त्याने, थोडीशी हवेमध्ये फ्लाईट ठेवली आणि तुम्ही बघा डोळ्याच्या रेषेच्या वरती जर चेंडू टाकत असेल ना गोलंदाज, तर फलंदाजाला त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं सुद्धा कठीण होतं. परंतु जर फलंदाजाने तो चेंडू रीड केला तर मात्र गोलंदाजाची धडगत नसते. यावेळेस खूप चांगला फटका डाव्या इष्टीवरती होता. जबरदस्त ग्लान्स, नजाकत होती या फटक्यामध्ये. षटकार. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषे पार षटकार. शैनेश्वर मिसळ हाऊस, मान्य श्री अमोल कहाणे यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय साई ग्रुप हॉटेलचे ओनर आदरणीय आमचे संतोष शेठ घाटकर असतील, त्याचबरोबर महेश शेठ घाटकर असतील, यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी शिवसेना चषकासाठी 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. आणि मला वाटतं पहिल्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता, आमच्या महेश शेठ यांचा, संतोष शेठ यांचा वाढदिवस होता आणि ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं की इथे 1100 रुपयाची देणगी माझ्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने असणार आहे. त्याबद्दल धन्यवाद दिला आपल्याला. आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे सौरभ तुकाराम कसबे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा आमच्या शिवसेना चषकाच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा आहेत. आणि पुढचा षटकार कुठं आलाय
जिथं छत्रपती शिवरायांचं शिवपुतळा आहे तिथंच मात्र षटकार आले. ही आनंदाची बाब आहे. वाजव ना. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. गुरुकृपा इव्हेंट्स अँड डेकोरेटर्स मान्य श्री चैतन्य शेठ कहाणे यांचा दणदणीत षटकार. मुजम्मिल गोलंदाजीसाठी येतोय आणि मुजम्मिलला पहिल्या चेंडूवरती सीमारेषा दाखवली ती फलंदाज संतोष पठारेने. आतापर्यंत शांत होता संतोष. माफ करा, प्रमोदने हा षटकार खेळला होता व पुन्हा एकदा एक वाईड चेंडू आपण पाहिला. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय. 30 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना मुजम्मिल गोलंदाजी मार्कवरती आहे. आखूड टप्प्याचा चेंडू इथं हुक करण्याचा प्रयत्न. वरची कड घेतली बॅटची. लॉंग लेग सीमारेषे बाहेर. 4 चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. कोहिनूर फटाक्याचे मालक माननीय श्री सोमनाथ ढमढेरे व श्री रोहित कहाणे यांचा खणखणीत चौकार. प्रमोद बोराडेनं 2 षटकार 1 चौकार मात्र 4 चेंडू मध्ये त्यानं फटकावल्या 16 धावा. तर संतोष पठारे पहिले 3 चेंडू निर्धाव खेळला, त्यानंतर त्याने दाखवला 1 षटकार. दोघही आक्रमक रूप धारण करून खेळतायत. याबरोबर परत एकदा चेंडू आखूड टप्प्याचा होता. पूल केला डीप मिड विकेटला. पुन्हा चौकार. विजय होणार साकार. विजय होणार साकार. मैदानाच्या बाहेर जातो एक सनसनीत चौकार. महालक्ष्मी फॅब्रिकेशन मान्य श्री मंगेश सूर्यवंशी यांचा सनसनीत चौकार. परत एकदा हाफ व्हॉली करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकफूट वरून राईज करायचं होतं या चेंडूला. प्रयत्न फसला, तिथे टायमिंग पकडता आलं नाही. 1 धाव इथं मिळेल प्रमोद बोराडेला. धावफलकावरती पुढे 39 धावा. षटक क्रमांक 3 सुरू असताना 5 षटकांची लढत आहे. खरं तर पहिलं षटक चांगलं होतं. 9 धावा त्या षटकामध्ये रिजवानने दिल्या होत्या. मात्र किरण खोबरे मुजम्मिल इथे थोडेसे महागडे ठरतायत. फुल टॉस चेंडू होता. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 पाहुणी मोका हा मारलाय चौका. यशवंत मेडिकल मान्य श्री रिया शेख यांचा सनसनीत चौकार. अति आत्मविश्वास सुद्धा कसा आपल्याला अडचणीत आणतो हे तुम्ही बघितलं इथे. आणि वास्तविक आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघतो ना, कधी जर ओव्हर कॉन्फिडन्स असेल एखाद्या व्यक्तीला की मी हे नाही, हे काय माझ्यासाठी डाव्या हाताचा मळ आहे, पण तो मळ कधी कधी घाम फोडतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि तेच इथे देखील बघायला मिळालं. तो क्षेत्ररक्षक अगदी शांत होता. चेंडू येत होता, त्याच्यामध्ये कुठेही अतिरिक्त बाउन्स नव्हता. चेंडू आरामात हातामध्ये घेत होता, परंतु हातामध्ये घेतला त्याने आणि फेकण्याचा प्रयत्न हातातून सुटला. छोटी चूक होती. मात्र 4 धावा इथे फलंदाजाला मिळाल्या. 44 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 44 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी इथे अपेक्षित आहे. मुजम्मिलचे षटक तब्बल 21 धावा देणारं ठरलं. त्या अगोदर किरण खोबरेने 14 धावा मोजल्या होत्या आणि शिवछत्रपती जुन्नर विरुद्ध जहाबाज कुरन या 2 संघामध्ये ही मॅच आहे. शिवछत्रपती जुन्नर दोन्ही फलंदाज. किरण खोबरे परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. खूप चांगला चेंडू होता. स्लोवर 1 उजव्या हलकासा बाहेर चेंडू होता. अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता. खरं तर जागा बनवण्याचा प्रयत्न केला नाही फलंदाजाने. तिथे जागेवरूनच खेळला आणि हा फटका एक्झिक्यूट करता आला नाही. निर्धाव चेंडू असेल धाव फलकावरती. मात्र 44 धावा. पुन्हा एकदा किरण खोबरे. वाह, पुन्हा अप्रतिम चेंडू. या ठिकाणी आंबी खालसा गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सद्गुरु गुरुकृपा ट्रेडिंग कंपनी, शिवकृपा ट्रेडिंग कंपनीचे मालक आमचे मित्र श्रीधर शेठ कहाणे यांचं या ठिकाणी आगमन होते. मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे.
इथे प्रचंड तारांबळ उडालेली बघितली आपण फलंदाजांची, क्षेत्ररक्षकांची. अखेर लेग बाईच्या रूपानं 3 धावा इथे मिळत आहेत. खुदा देता है तो छप्पर फाडके. आणि इथे या 3 धावांबरोबरच धावफलक आपण बघू शकतो 47 धावा. किरण खोबरे अतिशय चांगली गोलंदाजी होती, परंतु क्षेत्ररक्षकांच्या थोड्याशा चुका सुद्धा कशा अंगलट येतात हे बघतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा किरण खोबरे समोर फलंदाज प्रमोदची फलंदाजी आम्ही पाहिली होती. या अगोदरच्या षटकामध्ये किरण समोर प्रमोद होता, परंतु त्यावेळेस प्रमोदनं खूप आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी केली, परंतु प्रमोदला किरणने रीड केलं आणि पुढच्या षटकामध्ये किरण गोलंदाजीला आला. तुम्ही बघताय प्रमोदला त्याने अक्षरशः उभं करून ठेवलंय 4 चेंडू मध्ये. अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडू त्याने प्रमोदला तर 2 संतोषला. यावेळेस चेंडू आकाशामध्ये. नो चान्स फॉर स्टॉप. समालोचन कक्षाच्या बाजूला अतिथी कक्षामध्ये हा षटकार. 6 धावा. वाढला धावसंख्येचा आकार, गगनाला भेदून गेला एक उत्तुंग षटकार. मोर्या व्हेजिटेबल कंपनी नारायणगाव, माननीय श्री निलेश शेठ शेळके व समीर शेठ घाडगे यांचा गगनभेदी षटकार. याबरोबरच पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस दी लाईन खेळला. तिथे खूप चांगला फटका. 1 धाव इथे मिळेल आणि धावफलकावरती पुढे स्कोअर 54 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 1 गडी बाद 54. छत्रपती वॉरियर्स जुन्नर. सामना सुरू आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये टाकलं जाणार आहे. मगाशी सहज जो किस्सा मी घेतला होता, परंतु तुमच्यापर्यंत तो पोहोचवता आला नाही. गुंडाप्पा विश्वनाथ पहिली मॅच खेळत होता. पहिल्या मॅच मध्ये तो 0वरती बाद झाला. धावफलकावरती आहे 54 धावा. अजून 1 षटक शिल्लक आहे. आणि ज्यावेळेस तो पवेलियन कडे येत होता, प्रेक्षकांनी अक्षरशः कुल्लड, म्हणजे चहा देण्याची जी मातीची भांडी असतात त्यांना कुल्लड म्हणतात, त्या कुल्लड फेकून मारल्या होत्या. तो प्रचंड विमनस्क अवस्थेमध्ये गेला. 2 दिवस तो झोपला पण नाही, जेवला पण नाही. एकनाथ सोलकरने त्याला सांगितलं की तू शांत राहा, अशा गोष्टी होत असतात, मी सुद्धा 0वरती बाद होत असतो. परंतु मनसूर अली खान पतौडी यांनी पाठीमागून हात ठेवला पाठीवरती आणि सांगितलं जस्ट रिलॅक्स. वाह वाह, त्रिफळा इथे उद्ध्वस्त होतोय. प्रमोद होईल बाद, धक्का बसेल दुसरा. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. ही पहा, घेतली विकेट. नसा नसात फिरलाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर, माऊली पेडा यांची बळीची टाळी. बघा, दुसरा फलंदाज इथे बाद होतोय आणि धावफलकावरती 54 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये छत्रपती वॉरियर्स जुन्नर. तर खरं तर गुंडाप्पा विश्वनाथचा किस्सा पुढेच आहे, कारण दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस गुंडाप्पा विश्वनाथ फलंदाजीला गेला त्यावेळेस 95 धावा भारताच्या होत्या आणि तिथून पुढे त्यानं फलंदाजीला सुरुवात केली. त्यावेळेस भारताचा पराभव जवळपास निश्चित होता, कारण पुढे टार्गेट खूप मोठं होतं. परंतु त्या दिवशी दिवसभर फलंदाजी केली. 59 धावसंख्येवरती नाबाद राहिला. पुन्हा मैदानामध्ये दुसऱ्या दिवशी उतरला. त्यावेळेस आपलं शतक पूर्ण केलं आणि भारताचा पराभव त्याने वाचवला. सामना अनिर्णित राहिला होता. यावेळेस खूप चांगला प्रयत्न आहे. अक्रॉस दी बॅट खेळला चेंडू. अलॉंग दी कार्पेट आपण म्हणू शकतो. जमिनीच्या समांतर फटका लॉंग ऑनला तिथे अडवला जातोय. 1 धाव. 2 धावा इथे मिळत आहेत आणि 2 धावांबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल तो 56 धावा. त्या शतकाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या अगोदर ज्या फलंदाजांनी भारतासाठी पदार्पणात शतक ठोकलं होतं ते 5ही फलंदाज पुढे एकही शतक ठोकू शकलेले नव्हते. एकमात्र शतक राहिलं त्यांचं. हा चेंडू, ओ हो हो हो, हवाई फायर, काय जबरदस्त फटका, खूप लांब षटकार. शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषे षटकार. शैनेश्वर मिसळ हाऊस, मान्य श्री अमोल कहाणे यांचा दणदणीत षटकार. उभेचे गोलंदाज आणि समोर इम्रान काझीनं त्याला दाखवला आसमान. धावफलकावरती 62 धावा, 62 ऑन बोर्ड.
उबैद पुन्हा एकदा तयार. उबैद कडून मोठी उमेद आहे. इम्रान पुन्हा एकदा दाखवतोय आसमान. लागोपाठचा दुसरा. काय सुंदर फटका आहे. खूप उंच आणि खूप लांब षटकार. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार, चेंडू सीमारेषे पार षटकार, दत्तकृपा लाईट व दत्ताशेठ ढमढेरे यांचा खणखणीत षटकार. अरे सर, इथं जर लागोपाठचा तिसरा आला म्हणजे आपल्याला या दिवसभरामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे की आमच्या नानासाहेब रंदे जे आहेत, प्रगतशील शेतकरी पिंपळदरी सास यांच्या माध्यमातून जी बक्षिसं आहेत, आजच्या दिवसभरात जेवढे लागोपाठचे 3 षटकार येतील त्या प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 1000चं प्राइज आहे. 2 षटकार लागोपाठचे आलेत, तिसरा येणार का? इम्रान काझी घरून सेट होऊन आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. तिथून पुढे त्याने काय धुमाकूळ घातलाय. 2 षटकार आणि तेही खूप लांब. परत एकदा तिसरा चेंडू. एक टप्पा घेतोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. 1000 रुपये मला वाटतंय काही इंचावरून हुकलेले आहेत. पाहुनी मोका हा मारलाय चौका. यशवंत मेडिकल मान्य श्री रिया शेख यांचा सनसनीत चौकार. 1000 रुपयाने हुलकावणी दिलेली असेल, मात्र संघासाठी काय सुंदर फलंदाजी करतो इम्रान काझी. परत एकदा इथे फुलर लेनचा चेंडू होता. टायमिंग पकडता आलं नाही. एक धाव येवाना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय काय विलक्षण वेगवान आहे दोन्ही खेळाडू विकेटमध्ये. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांबरोबर धावफलक पुढे 74 धावा. षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपला. तब्बल 74 धावा आणि विजयासाठी 75 धावांचा आव्हान. 15 धावांची सरासरी जांबाज कुरण संघाला इथे ठेवावी लागेल. या ठिकाणी महेंद्र शेठ आभाळे, त्याचबरोबर नारायण शेठ आभाळे, रामदासजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खास करून अकलापूरची शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आदरणीय आमचे कैलासराव आभाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. ऑर्डिनरी सर. या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन नेहमीच आहेर पाटील परिवारासाठी लाभलं जातं आणि साईरत्नचे असणारे संचालक आणि आदरणीय आमचे जनार्दन शेठ आहेर पाटील यांचे चुलते, ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, ज्यांचं मार्गदर्शन नेहमी लाभलं जातं, ते आदरणीय आमचे भाऊशेठ आहेर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी दादांना विनंती करेन, दादा आपण व्यासपीठावरती यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर आदरणीय विजयरावजी गोगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. विजयजी सांगळे साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत. गौरी व्हेजिटेबलचे प्रोप्रायटर आदरणीय आमचे विश्वास शेठ शेळके साहेबांच्या वतीने 3ही पंचांसाठी 100 असे 300 रुपयाचं प्राइज आहे. आणि त्यांनाच विनंती केली, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या 3ही पंचांना 300 रुपयाचं प्राइज द्यायचे. 100. सचिन बनकर सर या समोर. सचिन बनकर सर समोर या सर. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी बक्षीस आहे. बक्षीस घेण्यासाठी या. आणि मनोज बक्षीस कोणी दिलं? विश्वास शेळके साहेबांच्या. पंचांची निश्चित. कामगिरी खूप दर्जेदार आहे, खूप जबरदस्त काम आहे. आणि म्हणूनच एक विश्वास शेळके साहेबांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहिल्यामध्ये या पंचांची, म्हणून खास त्यांच्यासाठी त्यांच्याच शुभ असते विश्वास शेळके साहेबांच्या वतीने या 3ही पंचांसाठी मात्र हे प्राइज या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. रोख रक्कम 300 रुपये आहे. धन्यवाद विश्वास शेळके साहेब, आपण या स्पर्धेमध्ये पंचांना विश्वासीने कामगिरी करण्यासाठी जो विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद असेल. निश्चित मनोज, आपण पाहतो की खरं तर एखादी स्पर्धा यशस्वी व्हायची असेल तर त्यामध्ये महत्वाचं श्रेय हे पंचांचं राहतं. निलेशजी गोडसे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. ऑर्डिनरी सर. आणि पंचांचं कामगिरी अत्यंत महत्वाची असते. त्यांचं चांगलं काम झालं तर कुणी फारसं कौतुक करणार नाही. एखादा लग्न जमावणारा मध्यस्थ असतो
एखादं लग्न जमलं, त्या नवरदेव नवरीचं कल्याण झालं, पुढे त्या मध्यस्थाला कुणी म्हणत नाही की तू चांगलं केलं, पण जर तिथं काही वितुष्ट आलं ना, हे तू जमवलंय, तू निस्तर आता. नाही, ही तसं हे परिस्थितीच आहे. पंचांचं काम असतं. त्यांना सुद्धा चांगल्या कामासाठी कुणी कौतुकाची थाप टाकत नाही, परंतु जर एखादा निर्णय चुकला की त्यावरती प्रचंड ताशेरे ओढले जातात. आणि अशाही परिस्थितीमध्ये काट्याचा मुकुट घालून ही मंडळी काम करत असतात. त्यामुळं शेळके साहेबांनी जे बक्षीस दिलं, खरं तर त्यांना जाणीव झाली की या पंचांनी खरंच चांगलं काम केलं, त्यांचं कौतुक झालं पाहिजे. म्हणून शेळके साहेबांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. खरं तर समालोचकाचं फारसं काही महत्वाचं काम नसतं, त्याचं काम आहे फक्त स्कोअर सांगायचं, पण सगळ्यात जास्त भाव खाऊन तेच जातात. जाऊ मैदानामध्ये, मॅच सुरू होणार आहे. 75 धावा विजयासाठी रवी आहिरे जावेद शेख ही जोडी मैदानामध्ये आहे. वाह वाह, काय देखना फटका आहे, वाह. षटकार, कव्हर ड्राईव्ह आणि षटकार. जवागल श्रीनाथला विल्यम्सनं मारला होता हा षटकार, मला वाटतंय बांगलादेशामध्ये. मला अजूनही तो फटका आठवतोय आणि तसाच फटका होता हा. 6 धावा. डीजे 6 धावा षटकारांनी सामन्याची झाली सुरुवात. जशास तसं उत्तर इथे जाबाज कुरन सुद्धा दाखवते, आम्ही सुद्धा शेरदिल खिलाडी आहे, आम्ही सुद्धा जाबाज खिलाडी आहोत आणि इथे असा पराभव सहज तरी स्वीकारणार नाही. वाह वाह, काय दिमागदार शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हरला, आता मिड विकेटला, लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. कमालीची फलंदाजी मैदानामध्ये. वाजव ना. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सकाळपासून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सन्मान्य विकासजी लेंडे, मंगेशजी साळगर, सन्मान्य प्रकाशजी गाडेकर, प्रशांतजी गाडेकर ही सगळी मंडळी उपस्थित, मनपूर्वक स्वागत आहे. लागोपाठचे 2 षटकार प्रशांत मस्केवरती चढवलेत रवी आहिरेनं. यस, रवी आहिरे. ओ हो 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 हो, काय चेंडू होता. जडमे बुंध्यात टाकलेला हा चेंडू होता आणि रवी आहिरनं ओळखलं की या चेंडू जर मोठा फटका खेळायला गेलो तर घात होऊ शकतो. मला 1000 रुपये मिळाले नाही तरी चालतील, पण या चेंडू व्यवस्थित तटवणं महत्वाचं आहे. आणि त्याने चेंडू खेळण्यावरती भर दिला. यानंतरचा होणारा सामना, त्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. दोन्ही संघांचे संघनायक चला. गोल्ड क्रिकेट क्लब पलावा बेल्ले आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो 11 कामोठे नवी मुंबई. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी ताबडतोब चला. फलंदाज होईल बाद. जावेद शेख पहिला धक्का जाबाज कुरन संघाला. या ठिकाणी ही आदरणीय पहा, घेतली विकेट. नसा नसा. या ठिकाणी आदरणीय आमचे राजूशर हंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. विठ्ठल भालेराव साहेबांचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी घारगाव बोरबन विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय आमचे धात्र गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धात्र गुरुजीने विनंती असेल, आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय, व्यासपीठावरती यायचंय, ही आपल्याला विनंती असणार आहे. रवी काशी सर संपर्क करा. बेल्ला टीमचा कॅप्टन चला. बेल्ला टीम स्टेजच्या समोर आहे. बेल्ला टीम स्टेजच्या समोर या. बेल्ला टीमचा कॅप्टन समोर या. आणि त्याचबरोबर कामोटे नवी मुंबई स्टेजच्या समोर या. टॉस करायचा आहे. एक चौकार दरम्यानच्या काळामध्ये आलेला आहे, पण टॉस साठी ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख करेल त्यांनी या ठिकाणी टॉस साठी यायचंय. शिवकृपा ट्रेडिंग कंपनीचे ओनर आदरणीय आमचे श्रीधर शेठ कहाणे या ठिकाणी आपण यायचंय. त्याचबरोबर बोटा गावचे असणारे आदरणीय आमचे सीताराम शेठ शेळके आणि एकनाथ शेठ शेळके आमचे जनार्दन शेठ आहेर पाटील यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. तर मी या 3 व्यक्तींना विनंती करेल, आपण टॉस साठी यायचं आहे. आदरणीय आमचे श्रीधर शेठ कहाणे, सीताराम शेठ शेळके आणि एकनाथ शेठ शेळके, 3 व्यक्तींना विनंती असेल, आपण टॉस साठी या. थँक्यू. एक षटकार रवी आहिरेच्या बॅट मधून. या अगोदर 2 षटकार त्याने लागोपाठ, पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा. जबरदस्त फलंदाजी. रवी आहिरे इथे मैदानामध्ये चमकतोय, तेजानं झळकतोय आणि धावांचं वाढला धाव संख्येचा आकार. गगनाला भेदून गेला एक उत्तुंग षटकार. मोर्या व्हेजिटेबल कंपनी
लागोपाठचे 2 षटकार. मगाशी त्याने लागोपाठ 2 मारले, तिसऱ्या चेंडूवरती शांतपणे 1 धाव घेतली. तिथे जर मी असतो 1000 रुपये बक्षीस लावलं असतं तर मी षटकार मारायलाच गेलो असतो. पण किती शांतपणे हा खेळाडू खेळतोय तुमच्या लक्षात येतं. ही खरं तर मोठ्या खेळाडूची ओळख असते, ती रवी आहिरेने इथे दाखवून दिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने तब्बल 4 षटकार ठोकलेत आणि धावफलक पोहोचवलाय 25 वरती. जाबाज कुरणची निश्चित जाबाज आघाडी या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. 75 धावांचा खरं तर मोठं आव्हान आहे. लागोपाठ 3 षटकार ठोकल्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यानंतर दोन्ही विजेते संघ एकमेकांच्या समोर. बेला विरुद्ध कामोठे ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. 2 मातब्बरांमध्ये लढाई यानंतर मॅच बघायची. तर पहिल्या सामन्यामध्ये ठेच खाल्ल्यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यामध्ये मैदानामध्ये आता खेळतायत. यानंतर टॉस या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी केला जात आहे. पाहूया. दत्तक गुरुजीने विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे, ही आपल्याला विनंती असणार आहे. टॉस होतोय यानंतरच्या सामन्याचा. तर एका बाजूला अगदी आपण पाहतोय या ठिकाणी सुमित भंडारी आहेत, गोल्ड क्रिकेट क्लब पलावा बेल्ले, आणि त्यांच्याविरोधात शिवशंभो 11 कामोठे नवी मुंबई यांच्यामध्ये हा सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मान्यवर रवी सर मान्यवर उपस्थित आहेत. तर विनंती असेल आपण टॉस करून घ्या. विनंती असेल आपल्याला टॉस करून घ्या. टॉस होतोय यानंतरच्या सामन्याचा. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. किती षटकांचा सामना राहील? 5. ओके, 5 षटकांचा सामना राहणार आहे. दत्तक गुरुजी सुद्धा त्यांच्या समवेत आहेत, मान्यवरांच्या समवेत. आणि कोण बोलते? सुमित बोलणार आहे. ओके. आणि टॉस झाला. टॉस का बॉस गोल्ड क्रिकेट क्लब पलावा बेल्ले ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सुमित भंडारी अँड कंपनी पलावा बेल्ला संघाने घेतलेला आहे. आणि यानंतर फलंदाजी सुरुवातीला शिवशंभो 11 कामोठे नवी मुंबई संघाचा असणार आहे. थँक्यू. ओव्हर टू नरेश सर. लालच का फल बुरा होता है. लागोपाठचा तिसरा षटकार मारायचा होता. मगाशी शांत डोक्याने त्याने खेळला. यावेळेस डोकं थोडंसं गरम होतं. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात गेला तिथे रवी आहिरे आणि बाद झाला. धक्का क्रमांक पहिला माफ करा दुसरा फलंदाज बाद होईल. 26 धावसंख्येवरती जाबाज कुरण संघाला बसतोय हा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवी आहिरेने खूप चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये 4 षटकार त्याने दाखवलं. कव्हर ड्राईव्हला एक देखना फटका होता, हाफ व्हॉलीवरती मिड विकेट, त्यानंतर स्लॉपिंग स्वीक वरती त्याने स्क्वेअर लेगला 2 षटकार दाखवले. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे शिवसेनेच्या उपतालुका महिला उपतालुका प्रमुख आदरणीय आमच्या उज्ज्वलाताई गुळवे ठिकाणी उपस्थित होत आहे. ताईंचंही मनपूर्वक स्वागत. यांच्या समेत आदरणीय आमचे कैलासराव गुळवे ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी मी आमच्या शिवसेना चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आदरणीय मी जन्नतेशन आहेर पटेल यांना विनंती करेल या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा अशी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. ओव्हर टू नरेश सर. बघा 1 धाव इथे मिळते आणि एका धावेबरोबर धावफलक 27 वरती पुढे पोहोचतोय. किरण खोबरे आणि साजिद शेख हे 2 फलंदाज मैदानामध्ये तुम्ही बघाल. विश्वजित गोलंदाजी मार्कवरती छत्रपती वॉरियर्स जुन्नर संघाचा हा खेळाडू. 75 धावांचं मोठं आव्हान आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या होत्या. त्यामुळे हे आव्हान देखील तितकंसं मोठं राहिलं नव्हतं. यावेळेस आकाशामध्ये चेंडू, गॅप मोठा आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. विजय होणार साकार. मैदानाच्या बाहेर जातोय एक सनसनीत चौकार. महालक्ष्मी फॅब्रिकेशन मान्य श्री मंगेश सूर्यवंशी यांचा सनसनीत चौकार. या 4 धावांबरोबर 31 धावा धावफलकावरती. किरण खोबरे एक आयकॉन बाद झाला तरी दुसरा आयकॉन मैदानामध्ये आहे. किरण खोबरे. ओहो इथे पाहायचंय बॅटची कट निश्चित होती परंतु फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक गोलंदाज पोहोचू शकला नाही चेंडू पर्यंत. आणि मी म्हणेल जीवदान मिळालं ते किरण खोबरेला. 2 षटकांचा खेळ संपला. विश्वजितचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या षटकामध्ये त्याने महत्वाचा बळी टिपला आणि केवळ 6 धावा खर्च केल्या. या ठिकाणी शिवसेना महिला उपतालुका प्रमुख आदरणीय आमच्या उज्ज्वलाताईंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कैलासरावांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि जनार्दन आहेर पाटील
यांच्या शुभ हस्ते मात्र उज्ज्वलाताईंचा आणि कैलासरावांचा सन्मान या ठिकाणी केला गेलेला आहे. शिवसेनेच्या महिला उपतालुका प्रमुख आहेत आदरणीय आमच्या सौभाग्यवती उज्ज्वलाताई गुळवे आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे कैलासरावजी गुळवे साहेब खास या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांचं परत एकदा मी आमच्या कार्यदर्शी म्हाताराब लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान त्याचबरोबर धर्मवीर संभाजीराजे क्रिकेट क्लब समस्त ग्रामस्थ घारगाव आंबी खालसा आणि जनार्दन शेठ आहेर पाटील मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. हुरटू नरेश सर. प्रमोद बोराडे गोलंदाजीसाठी स्क्वेअर कट हा फटका साजिदचा तिथे अडवण्यात यश आलं. मात्र तरी चेंडू निसटलाय. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेवरती अडवलं जाईल. तिथे साजिदला मिळतील 2 धावा. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल तो 33 धावा. कामोठे संघ आपली अंतिम 11 खेळाडूंची यादी या ठिकाणी सुपूर्द करा. प्लेइंग 11 कामोठे संघ ताबडतोब पाठवा आणि इथे मैदानामध्ये जाऊ आपण. साजिद स्ट्राईक एंड वरती, प्रमोद बोराडे गोलंदाजी मार्क वरती 33 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस परत एकदा स्क्वेअर कट, मात्र तिथे पॉइंटला सुटला झेल. लागोपाठ दुसऱ्यांदा त्या पोझिशन वरती खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पुन्हा एकदा साजिदला, अर्थात छत्रपती जाबाज कुरण संघ पोहोचेल 35 धावसंख्येवरती. पहिल्या 5 षटकांमध्ये हव्या होत्या 75, 4 षटकामध्ये हव्या होत्या 50, 3 षटकामध्ये हव्या होत्या 44 आणि आता हव्या आहेत 40 धावा. येथून पुढे बनवाव्या लागतील विजयासाठी जाबाज कुरण संघाला. या हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकू किंवा मरू आहे. लढायचे आणि जिंकायचं. जिंकणारी टीम पुढच्या एक राऊंड त्यांना अजून मिळणार आहे, परंतु पराभूत संघाला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. उंच फटका, मात्र खूप उंच एलिव्हेशन मिळाले चेंडूला. लेंथ मात्र घेऊ शकत नाही. लॉंग ऑफला टिपला झेल. साजिद बाद. धक्का क्रमांक 3. ही पहा घेतली विकेट. नसा नसात फिरलाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर माऊली पेडा यांची बळीची टाळी. जाबाज कुरण खर तर हे खेळाडू प्रोफेशनल खेळाडू नाहीत, सगळे हौशी खेळाडू आहेत. आपला व्यवसाय सांभाळून खेळतात आणि विशेष म्हणजे ते कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही. फक्त जनाभाऊ शेठ आहेर जी स्पर्धा आयोजित करतात 17 वर्षापासून हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय आणि त्यामुळेच त्यांनी खेळायचं ठरवलं. आज आले आणि निश्चित चांगला खेळ या संघानं देखील आपल्याला दाखवलेला आहे. विशेषतः टोमॅटोचा व्यापार करणारी ही सगळी मंडळी आहे, त्याचबरोबर शेतमाल विक्री करणारी ही मंडळी आहेत आणि आपल्या व्यवसायातून त्यांनी आज वेळ देऊन या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत जाबाज कुरणचे सगळे खेळाडू. विशेष म्हणजे इथे आल्यानंतर जनाभाऊंच्या कार्यानं ते प्रभावित झालेले होते. अगोदरच त्यांनी ठरवलं की जनाभाऊंचा सन्मान करायचा आहे. एक सुंदर अशी शाल, त्याचबरोबर एक मोठा पुष्पहार देऊन त्यांनी जनाभाऊंचा सन्मान या मंचावरती केलेला आहे. खूप चांगला फटका कव्हरला. 4 धावा किरण खोबरेला धावफलकावरती. विजय होणार साकार. विजय होणार साकार. मैदानाच्या बाहेर जातो एक सनसनीत चौकार. माननीय श्री पप्पू शेठ इथापे साईदत्त डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. सुट्टी नाही भाऊ. विषय थोडा लेट होणार पण थेट होणार. थँक्यू डीजे. एक काळ असा होता क्रिकेटमध्ये, मध्यंतरी असा काळ आला होता की स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह हे फटके विलुप्त झाले होते. म्हणजे कोणी फलंदाज ते फटके खेळतच नव्हते. परंतु अलीकडे आपण पाहतो बॉल खूप चांगले आलेत, बॅट सुद्धा चांगले आल्यात. ओहो हो हो हो, इथे काय घडतंय? मला वाटतंय किरण खोबरेची यष्टी उद्ध्वस्त होते. मोठा धक्का असेल तो जाबाज कुरण संघाला. किरण खोबरे बाद आणि जाबाज कुरण संघ प्रचंड अडचणीमध्ये. धावफलकावर 39 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाबाज कुरण. ही पहा घेतली विकेट. नसा नसात फिरलाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर माऊली पेडा यांची बळीची टाळी. आदिल शेख या अगोदर मैदानामध्ये दाखल झाला होता. आता नवीन फलंदाज शबीर मैदानामध्ये होईल दाखल. 39 धावा धावफलकावरती आहेत. विजयाचं समीकरण आपण बघूयात. अजूनही 36 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडू मात्र शिल्लक असतील ते 13.
13 चेंडू 36 धावा. जाबाज खिलाडी, शेरदिल खिलाडी जाबाज कुरन कशा प्रकारे या धावा बनवतील हे बघायचंय. वा, खूप चांगला चेंडू इथे प्रमोद बोराडेचा. या षटकामध्ये 8 धावा खर्च करताना किरण खोबरेचा एक महत्वाचा बळी त्यानं टिपलाय. कमालीची गोलंदाजी प्रमोद बोराडेकडून. खर तर विश्वजितनं पहिला सुरुंग लावला होता. त्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्यानं मोजल्या आणि खेळाडूंना आत्मघातकी फटके मारायला प्रवृत्त केलं. पुढे प्रमोद बोराडेनं त्याच्यावरती जखमेवरती मीठ चोळायचं काम चांगल्या प्रकारे केलं आणि 2 गडी त्या षटकामध्ये बाद करत केवळ 8 धावा मोजलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती मात्र 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाबाज कुरन. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. खर तर या मैदानाचा पूर्व इतिहास बघितला तर 36 धावा होणार नाहीत असं कुणी म्हणणार नाही, कारण त्या धावा या अगोदरही पार झालेल्या आहेत आणि इतिहास असतो. तेंडुलकरने 200 धावा क्रिकेटमध्ये बनवल्या, त्याच्या अगोदर 38 वर्ष कुणीच बनवल्या नव्हत्या. 60 षटकांचे सामने, 50 षटकांचे सामने झाले, कारण आपण काय म्हणतो की आपल्याला माहितच नव्हतं की 200 धावा होऊ शकतात, होणारच नाही असं प्रत्येकाचा एक ठाम समज होता. परंतु तेंडुलकरने तो समज खोटा ठरवला आणि त्यानंतर 10 वेळा, तब्बल 10 वेळा 200 धावांचा टप्पा पार झालेला आहे. म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये, पहिल्या 40 वर्षामध्ये एकदाही नाही, पुढच्या 10 वर्षामध्ये 10 वेळा. हा मोठा पराक्रम आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. या मैदानामध्ये इतिहास दाखवतोय. वाईट चेंडू ठरेल. एक अतिरिक्त धाव, 40 धावा की या धावा बनलेल्या आहेत आणि त्यामुळे जर आपल्याला मार्ग समोर असेल, एखाद्याने मार्ग दाखवला तर त्या मार्गावरती आपण सहजपणे जाऊ शकतो. कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला त्यावेळेस युरोपमध्ये लोक म्हणायचे की तू जहाज भरकटलं म्हणून तू अमेरिकेत गेला, तू असं काय वेगळं पराक्रम केलेला आहे. त्याने टेबलवरती अंड ठेवलं, म्हटलं अंड उभं करून दाखवा. कोणालाच करता आलं नाही. त्याने खालच्या बाजूने थोडंसं टिचलं आणि उभं केलं. ते म्हटले, सगळे म्हटले की आम्हालाही करता आलं असतं असं, परंतु ते पहिल्यांदा सुचलं कोणाला हे महत्वाचं आहे. हा चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, अडवतोय. 1 धाव इथे मिळेल. धाव फलकावरती पुढे स्कोअर पोहोचला जाईल. 41 धावा. रॉजर बेनिस्टियर असा एक धावपटू होता. शास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला होता की 4 मैलाचं अंतर, एक मैलाचं अंतर 4 मिनिटाच्या आत कोणी धावू शकत नाही. मानव प्राण्याची रचना त्यासाठी नाहीच आहे. जो कोणी धावेल 4 मिनिटामध्ये 1 मैल अंतर, तो गतप्राण होईल असा सिद्धांत होता. जाऊ मैदानामध्ये. ओ हो, क्लीन बोल्ड. विश्वजित अंगामध्ये विजयश्री संचारलेली आहे. खतरनाक गोलंदाजी. इथे 5वा धक्का जाबाज कुरनला. ही पहा, घेतली विकेट. नसानसात फिरलाय क्रिकेट. मान्य श्री तुकाराम गाडेकर, माऊली पेडा यांची बळीची टाळी. आपण बघतोय धावफलकावरती आहेत 41 धावा. विश्वजित पहिल्या षटकामध्ये 6 धावात 1 गडी बाद केला होता. या षटकामध्ये वाईडनं सुरुवात केली, मात्र पुन्हा फलंदाज आदिल शब्बीरला त्यानं बाद केले आणि इथे आदिल शेख, नितीन हासे हे 2 फलंदाज मैदानामध्ये असतील. जाबाज कुरन संघाचे धावफलकावरती 41 धावा. आपल्या या स्पर्धेसाठी नरेश सर बऱ्याचशा दानशूर देणगीदात्यांनी जे काही मदत केलेली आहे त्याच्यामध्ये एक 1100 रुपयाची देणगी आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जी आलेली आहे आणि आंबी खालसाचे असणारे आदरणीय आमचे भाऊसाहेब ढमढेरे पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेला 1100 रुपयाची देणगी दिली आहे. ढमढेरे पाटील, आपले मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. ओव्हर टू नरेश सर. आपण बघतोय धावफलकावरती आहेत धावा 52 आणि विश्वजित 42 धावा, माफ करा, 42 धावा धावफलकावरती आहेत. विश्वजित गोलंदाजी मार्कवरती अजून पल्ला निश्चित मोठा आहे. 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा रॉजर बेनिस्टियरनं हे अंतर कापलं होतं. 1 मैलाचं 3 मिनिटं 59 सेकंदामध्ये आणि त्यानंतरच्या काही कालावधीमध्ये अनेकांनी हा विक्रम पुन्हा मोडलेला आहे. रवी काशीत संपर्क करा. इकडे. सुरुवात करणं फक्त महत्वाचं असतं, मार्ग दाखवणं महत्वाचं असतं आणि कोणीतरी एकदा मार्ग दाखवला की मग मात्र त्या मार्गांवरून अनेक जण वेगवेगळे विक्रम निर्माण करत असतात.
एखादी गोष्ट शक्य नाही असं म्हणत असेल तर तुम्हाला ती कधीच शक्य होणार नाही, परंतु अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करू शकता. इथे जाबाज कुरन संघाकडून काय कामगिरी होते हे बघायचे. खूपच आपटबार होता हा, डोक्यावरून जाईल. वाईड चेंडूचा इशारा. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 43. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा एका धावेने वाढ पुन्हा एकदा होईल आणि धावफलक दाखवतोय 44 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. 44 धावा धावफलकावरती. अजूनही तब्बल 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 31 रन रिक्वायर्ड टू विन आणि चेंडू केवळ 7 शिल्लक असावेत. चेंडू खेळलाय तो लॉंगॉनला, तिथून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा इथे मिळतील. एकेरी दुहेरी धावांनी आता काम शक्यतो चालणार नाही, तर तुम्हाला मोठे फटके आवश्यक आहे जे षटकार आणि चौकार असतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं रवी अहिरेला 4 षटकार त्यानं दाखवत विजयाचा पाया रचला होता, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी असं काही वादळ आणलं की तो पाया खिळखिळा केलाच नाही, तर घर आता छपरापासून उडून जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे मैदानामध्ये आणि विजयासाठी 29 धावांची गरज. 6 चेंडू 29 धावा या परिस्थितीमध्ये मॅच आहे. हॅलो हॅलो थोडा बेस वाढवा बरं. ओ हो इथे झेल सुटला. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. वाजव ना. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. गुरुकृपा इव्हेंट्स अँड डेकोरेटर्स मान्य श्री चैतन्य शेठ कहाणे यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी आपल्या या शिवसेना चषकासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देणगीच्या रूपाने परत एकदा मदत झालेली आहे. तब्बल 1100 रुपयाची मदत आहे. आपल्या शिवसेनेच्या महिला उपतालुका प्रमुख आदरणीय सौभाग्यवती उज्ज्वलाताई गुळवे यांच्या वतीने आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. ओर टू नरेश. कठिन परिस्थिती ऐसी होती है जो आदमी को जीरो से हीरो बना देती है. आणि इथे आदिल शेख तुटून पडला. लागोपाठचे 2 षटकार. 30-29 धावांची गरज होती. आता 4 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 17 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत. 58 धावा धावफलकावरती. आदिल शेखने अगर मान लो तो हारे, ठान लो तो जीते. मनामध्ये तुमचा निश्चय पक्का असेल तर मला वाटते तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. आदिल शेख गोलंदाजी मार्कवरती. निलेश कोळसे 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवरती. प्रेशर इथे तयार होतोय दोघांवरती. आता 17 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि या चेंडूवरती 1 धाव. धावफलक पुढे 58 वरून 59. 16 धावांची गरज आहे. आता पुन्हा एकदा आशा प्रज्वलित झालेल्या आहेत. आशा निर्माण झालेल्या आहेत. त्या फलंदाजी करणारा जाबाज कुरन. नाव त्यांचं जाबाज आहे आणि जाबाज खिलाडी कसे असतात हे मैदानामध्ये जाबाज कुरन संघाने दाखवून दिले. छत्रपती वॉरियर्स जुन्नर विरुद्ध अतिशय रोमहर्षक सामना. कमालीची मॅच आहे. आणि क्रिकेट काय आहे, अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ का आहे याचे पुन्हा एकदा प्रचिती या शिवसेना चषक मध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू निश्चित राईज करता आला नाही. 1 धाव एव्हाना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. इथे पाहायचंय. ओ हो 2 धावा पूर्ण. फलंदाज बाद करण्याची खूप चांगली संधी होती. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. 2 धावा इथे मिळतील. धावफलक पुढे पोहोचतो 61 धावा. 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 3.
पहिल्या षटकामध्ये सामना जाबाज कुरण संघाने अर्धा हातात घेतला होता. त्यानंतर गोलंदाजांनी पुन्हा कमबॅक केलं. आदिलनं पुन्हा इथे कमबॅक केलं. अपील आहे तिथे, परंतु पंचांकडून कोणताही निर्वाळा नाही. मात्र चेंडू निर्धाव आहे. फ्री हिट बॉल होता आणि या चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका खेळण्याची संधी होती. जसा क्रिकेटमध्ये फ्री हिट बॉल आलेला आहे तसाच फ्री हिट आलेला आहे, तसा फ्री बॉल सुद्धा आलेला आहे. येणार आहे काही दिवसांमध्ये, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील येईल. फ्री बॉल काय असतो हेही तुम्हाला मी सांगेल. क्रिकेटमध्ये टाइम आउटचा नियम असतो, परंतु आता टाइम आउट थोडासा ऑस्ट्रेलिया बिग बॅश मध्ये मागे ठेवलेला आहे. एक फलंदाज बाद झाल्यानंतर 75 सेकंदामध्ये पुढचा फलंदाज मैदानामध्ये आला नाही तर येणाऱ्या फलंदाजाला बाहेर उभं राहावं लागतं. गोलंदाज चेंडू टाकतो, त्याने जर त्रिफळा उडवला तर तो फलंदाज बाद होतो आणि नाही उडाला तर त्याने तिथून पुढे खेळायला सुरुवात करायची. याच बरोबर हा सामना इथे जिंकला तो छत्रपती वॉरियर्स जुन्नर संघानं. जुन्नर संघाचं मनापासून अभिनंदन. तुम्ही पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहात. तर इथे या स्पर्धेतून बाहेर पडेल तो जाबाज कुरणचा संघ. या ठिकाणी जाबाज कुरण टीमच्या संपूर्ण खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. तर विनंती असेल आपला सन्मान घेण्यासाठी आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यायचे अशी आपल्याला विनंती